मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटीमध्ये भर उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये बाज टाकून एका शेतामध्ये जे आहे ते उपोषण सुरू आहे। साधारणपणे सकाळी 9:30 वाजल्यापासून हे उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे। अद्यापही ते आपल्या उपोषणावर ते ठाम आहेत आणि खरं तर जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण पाहतोय या शेतामध्ये पूर्णपणे हे जे शिवार आहे ते आता नागरिकांनी आणि मराठा बांधवांच्या एकंदरीत गर्दीने भरून गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो खरं तर या आंदोलन स्थळ आहे, हे उपोषण स्थळ आहे। या उपोषण स्थळाच्या सर्व बाजूला जे आहे या ठिकाणी 4 चाकी गाड्या असतील, दुचाकी गाड्या असतील, मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या गाडीने या ठिकाणी जरांगे पाटील समर्थक मराठा बांधव जे आहेत ते अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। केवळ मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि तो कृतिशील पाठिंबा देण्यासाठी जे आहेत या ठिकाणी त्यांचे सर्व समर्थक आता अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते। त्यातच पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस संरक्षण जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये देण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची सकाळी मंत्री विखे पाटील यांनी भेट घेतली, त्यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळ मागून जो आहे तो घेतलेला आहे, कारण विखे पाटलांनी शासनाच्या वतीने एक मसुदा जो आहे तो जरांगे पाटलांना दिलेला होता। खरं तर जरांगे पाटलांनी 12 मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडे मागितलेल्या होत्या आणि त्या संदर्भातला मसुदा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। मात्र मनोज जरांगे पाटलांनी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची 7 वाजेपर्यंतची वेळ जी आहे ती मागून घेतली आहे। त्यानंतर आम्ही आमची भूमिका जी आहे ती आपल्याला कळवू असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितले। मात्र असं असलं तरी मनोज जरांगे पाटलांनी आपल्या समर्थकांना मराठा बांधवांना आवाहन केलेलं होतं की तुम्ही अंतरवली सराटीमध्ये येऊ नका, परंतु असं असलं तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अंतरवली सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।